सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येनं खळबळ. बिनविरोध निवडीसाठी हत्या झाल्याचा आरोप. खुनाच्या गुन्ह्यात भाजप उमेदवारांची नावं. पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे सगळं जाणून घेऊ. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची 28 डिसेंबरला रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या जोशी गल्ली परिसरात हत्या झाली. उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून भाजप उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्याच बंडखोर रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांमध्ये वाद झाला. 2017च्या निवडणुकीमध्ये रेखा सरवदे कुटुंबियानं माघार घेतली होती. यंदाच्या निवडणुकांमध्ये तिकीट देण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलं. तरीही ऐनवेळी शालन शिंदे यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे रेखा सरवदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रेखा सरवदे यांची मनधरणी करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार अपक्ष उमेदवार रेखा सरवदे यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर सुद्धा शालन शिंदे यांच्या कुटुंबियांनी सरवदे यांना डिवसणारं मोबाईल स्टेटस ठेवलं. त्याचबरोबर सरवदेंच्या घराजवळून जोरात आवाज काढत जाणं, गोंधळ घालणं सुरूच ठेवलं. याचा जाब विचारण्यासाठी गेलेले मनसेचे पदाधिकारी आणि रेखा सरवदे यांचे चुलत दीर बाळासाहेब सरवदे हे शिंदे यांच्या कार्यालयात गेले. यावेळी झालेल्या भांडणादरम्यान बाळासाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही पहा. काल 2/1/2026 रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सरवदे वय 36 त्यांच्या खून झालं होतं. त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जेल रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादीवर 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 5 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेले आहेत. राहुल शिंदे, अतिश शिंदे, तानाजी शिंदे, अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा 5 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत. उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत. तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे. तपास आता इनिशियल स्टेजला आहे. जेवढं तराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार आहे. सर, साधारणपणे ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे, त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने काही पावलं उचलली जातात? फिर्यादीच्या बहीण रेखा सरवदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं, पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काही जण यांच्या मोहल्ल्यात येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेलं आहे. त्यावर जाब विचारण्यासाठी मृतक आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टॅबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे. आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं तिथं मृत्यू झाला म्हणून डॉक्टरनी घोषित केलेलं आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रणिती शिंदे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. सोलापुरात पहिल्यांदाच अशा प्रकारे राजकीय हत्या झाल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर पॉलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झालाय. लॉ आणि ऑर्डर, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालंय. पोलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे. भाजप साम दाम दंड आणि आता लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे. आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी. हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज
कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे. आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. महाविकास आघाडीने आज हे पत्र, आज निवेदन पोलिसांना दिलं आहे, कमिशनर पोलीस, आणि कारवाई झाली पाहिजे. ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरस्सरच झाला आहे. आणि आज सीपीने रेकॉर्डवर आणलंय की 100% पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. कारण का कोणाचा तरी फॉर्म विथड्रॉ करण्याच्या दबावाखाली हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झालाय. दरम्यान या घटनेनंतर भाजप उमेदवार शालन शिंदे, त्यांचा पती शंकर शिंदे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमित ठाकरेंचे विश्वासू सहकारी म्हणून बाळासाहेब सरवदेंची ओळख होती. अशा प्रकारे त्यांची हत्या झाल्यानं कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय.